गगनबावडा तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीला आज आग लागली। या आगीत संगणक, प्रिंटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सुदैवानं सुट्टीचा दिवस असल्यानं कर्मचारी नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। या ठिकाणी आपत्ती नियंत्रण कक्ष असूनही घटनेवेळी जबाबदार कर्मचारी किंवा वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्यानं या आपत्कालीन यंत्रणेचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित होतोय। आज रविवार असल्यानं गगनबावडा तहसील कार्यालय बंद होतं। सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या मुख्य इमारतीला आग लागली। आग अचानक भडकून बराच वेळ धुमसत राहिल्यानं दाट धूर पसरला होता। घटनेची माहिती मिळताच इमारतीतील इतर कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी धावले। त्यांनी कार्यालयाच्या खिडक्या उघडून धूर बाहेर जाण्याची व्यवस्था केली। त्यानंतर तहसीलदार रुपाली सूर्यवंशी यांना घटनेची माहिती मिळाली। त्या कोल्हापूरहून गगनबावड्याकडे रवाना झाल्या। मात्र दुपारी बराच वेळ वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्यानं कर्मचारी आणि स्थानिक नागरिक प्रतीक्षा करत राहिले। याच दरम्यान बाहेर मुसळधार पाऊस सुरू असताना आत आग धुमसतच होती। याबाबत वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्यामुळे अग्निशमन दलाला तातडीनं पाचारण करण्याबाबतही संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं। अखेर तहसीलदार घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग पाण्याच्या सहाय्यानं विझवण्यात आली। या आगीत तहसीलदारांच्या केबिनशिवाय अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या टेबलवरील संगणक, प्रिंटर तसंच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचं नुकसान झालंय। दरम्यान तहसील कार्यालयात 24 तास कार्यरत असणारा आपत्ती नियंत्रण कक्ष आगीवेळी नेमका कुठे होता असा प्रश्न उपस्थित होतोय। घटनेच्या वेळी आपत्ती नियंत्रण कक्षात कर्मचारी उपस्थित असते तर आगीमुळे झालेलं नुकसान कमी करता आलं असतं अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे।